सध्या या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी उपस्थित आहेत। अधिकची काय माहिती द्याल? आपण पाहू शकतोय पावसाला सुरुवात झाली आहे। मॅचच्या काही वेळ आधीच पावसाने सध्या इथे हजेरी लावली आहे। त्याचे काय परिणाम होऊ शकतात? सध्याची काय स्थिती आहे? डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये आज महिलांची वनडेची खतर वर्ल्ड कप फायनल आहे आणि आपण पाहत आहोत की आज ठिकाणी खतर पावसाला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने याच्या आधीच वर्तवलेला होता आणि त्याच्यामुळे जर आज दिवसभर किंवा 3 वाजताची मॅच सुरू होणार आहे तोपर्यंत जर पाऊस असा सुरू राहिला तर मात्र आजचा जो सामना आहे तो राखीव ठेवावा लागणार आहे आणि सोमवारी हा सामना होईल। मात्र आता आपण पाहत आहोत की पावसाला सुरुवात झालेली आहे। पुढचा किती वेळ पाऊस चालू राहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या आपण डी.वाय. पाटील स्टेडियमच्या बाहेरची ही परिस्थिती जर पाहिली तर या संपूर्ण भागामध्ये जे सगळे क्रिकेट चाहते या ठिकाणी जमलेले आहेत त्या ठिकाणी सगळे जे त्याने आडोसा घेतलेला आहे। अनेक चाहते जे ते खरं भिजलेले आहेत आणि स्टेडियमच्या बाहेर खरं मोठी गर्दी झालेली आहे। तशा पद्धतीने स्टेडियम मॅनेजमेंटचा एक जो मेसेज होता की 12:30 वाजता सगळ्या चाहत्यांना आतमध्ये सोडलं जाणार आहे स्टेडियमच्या, त्यानुसार आपण पाहत आहोत की आता पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे बाहेर जे चाहते क्रिकेट प्रेमी जे उभे आहेत ते खरं तर भिजत आहेत पावसामुळे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की अनेक जे गेट आहेत ते आता ओपन करण्यात आलेले आहेत आणि अनेक चाहत्यांना आता स्टेडियम मध्ये सोडलं जात आहे। मात्र आपण जर क्रिकेटचा विचार केला तर संपूर्ण जी पिच आहे ती खराब होऊ शकते किंवा मॅच जी आहे ती व्यवस्थित खेळली जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तशा अनुषंगाने हवामान खात्याने ही जी मॅच आहे ती पावसाचा जोरात राहिला तर मात्र आजची मॅच जी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।